नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 45. विजयराव म्हणाले, तुला खरंच रॉ जॉईन करायचे होते ना, पण माझ्यामुळे तू CID ऑफिसर झालीस. तू ही सेम तुझ्या आतूसारखीच निघालीस. जशी तुझी आतू कणखर आत्मविश्वासाने भरलेली होती ना, तशीच तू पण आहेस. सुबोधरावांना मी तुला जे काही सांगायला लावलं ते सर्व खरं आहे. फरक एवढाच की विद्या माझी छोटी बहीण आहे, पण सख्खी नाही. विजयरावांचे डोळे पाणावले होते आणि आवाज जड झाला होता. हे सर्व सांगता सांगता आराध्या म्हणाली, काय सांगताय पप्पा तुम्ही हे? मला खरंच विश्वास बसत नाहीये. आणि ही गोष्ट तुम्ही का सांगितली नाही मला? आराध्या आश्चर्याने त्यांच्याकडे बघत विचारते. विजयराव म्हणाले, हो बाळा, विद्या जरी माझी सख्खी बहीण नसली तरी मी तिला माझ्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त जपलंय, जीव लावलाय. विद्याबद्दल आपल्या घरात फक्त मला आणि तुझ्या मम्मालाच ही गोष्ट माहिती होती, आणि आता तुलाही. विद्याने जेव्हा रॉ जॉईन करण्याचे निर्णय घेतला तेव्हा खूप खुश होतो आम्ही. पण रॉ जॉईन केल्यानंतर तिचं असं अचानक गायब होणं सर्व काही पचण्यासाठी कठीण होते. तुटलो होतो खूप, कारण एक बहीण आधीच गमावली होती. त्यानंतर लगेचच विद्यापन. हे बोलता बोलताच विजयरावांना अश्रू अनावर झाले. तशी आराध्या त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या हातावर थोपटून त्यांना दिलासा देऊ लागली. विजयराव म्हणाले, तुला तर माहिती आहेच की तुझी पूजा आत्या, माझी मोठी बहीण, माझ्याहून 5 वर्ष मोठी होती. माझे 10वीचे पेपर नुकतेच संपले होते आणि सुट्ट्या लागणार म्हणून खूप आनंदाने घरी आलो. आणि घरी येऊन बघतो तर आई बाबांची खूपच रडारड चालू होती. बाबा कुठेतरी निघण्याची घाई करत होते आणि पूजाताईबद्दल खूप काही वाईट साईड बोलत होते. मग मला तिथे जमलेल्या नातेवाईकांनी सांगितले की पूजाताई कॉलेजमधून एका मुलासोबरोबर पळून गेली आणि तिने लग्नही केले त्याच्यासोबत, कारण तुझ्या आजोबांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. प्रेम वगैरे ह्या संकल्पना त्यांच्या तत्वात कधीच बसल्या नाहीत आणि त्याचमुळे पूजाताईने पळून जाण्याचा निर्णय घेतला. बाबांनी माणसं कामाला लावली, खूप शोधलं तिला, पण नाही सापडली पूजाताई. त्यानंतर बाबा पूर्णपणे खचून गेले होते. गावातील सरपंचाची मुलगी असं काही करेल स्वप्नात देखील कुणाला वाटलं नव्हतं. बाबांनी तर मनोमन ठरवलं होतं की हा जन्म तिचं तोंड बघणार नाही म्हणून. या घटनेला उलटून जेमतेम 1 आठवडा झाला असेल फक्त, आणि अचानक एका रात्री एक स्त्री येऊन वाड्याचा दरवाजा ठोठावू लागली. बाबांनी जाऊन दार उघडले तर एक स्त्री घाबरलेली, अंगावर भरमसाठ दागिने, कांजीवरम साडी आणि हातात एक जेमतेम वर्षभराचे बाळ. तिला पाहून बाबांनी विचारले, काय हवंय, कशासाठी आलात? तेव्हा तिने बाबांना सांगितले की तिच्या मागे गुंड लागले आहे, वाचेल की नाही ही शंकाच आहे. तिच्या नवऱ्याला त्यांनी मारून टाकलं आहे आणि आता तिला आणि तिच्या लेकराला संपायला निघाले. त्यामुळे माझ्या या मुलीला सांभाळा आणि मी पुन्हा नाही आले तर एखाद्या अनाथ आश्रमात सोडून द्या. माणुसकीच्या नात्याने कृपया एवढे करा. असे बोलून ती स्त्री बाबांच्या हातात त्या विलाशा मुलीला सोडून निघून गेली. दुसऱ्या दिवशी गावाच्या बाहेर त्या स्त्रीचा मृतदेह आढळला. मग बाबांनी ठरवलं की त्या मुलीला आपलं नाव द्यायचं. ती मुलगी म्हणजे तुझी विद्या आतू. आणि पुढचं सर्व काही तर तुला माहीत आहेच. विजयराव दूर कुठेतरी बघत बोलत असतात. आराध्या म्हणाली, पप्पा सावरा स्वतःला. जे घडलं त्यात कुणाचीच चूक नव्हती. आता आपल्याला विद्या आतूला पण शोधून काढायचं आहे. माझ्या एका केससाठी मी माझ्या घरच्यांच्या भावनांशी पण खेळले, पण खूप खूप थँक्यू पप्पा, तुम्ही मला समजून घेतले. प्रॉमिस, इथून पुढे कुठलीच गोष्ट तुमच्यापासून लपवणार नाही. आराध्या हलकेच स्मित करत विजयरावांना मिठी मारते. आराध्या म्हणाली, पप्पा एक विचारू? पूजा आत्या कुठे आहे आता सध्या? विजयराव म्हणाले, काहीच ठाऊक नाही बेटा. खूप समंजस, गुणी, प्रेमळ, पण थोडीशी भित्री होती तुझी पूजा आत्या. पुण्याच्या नामांकित कॉलेजात प्रवेश मिळवला होता तिने तिच्या बुद्धीच्या जोरावर, पण आता कुठे आहे आणि काय करते काहीच माहीत नाही. असो,
तो आपल्या लाईफमधला क्लोज झालेला चॅप्टर आहे. कदाचित माझ्या नशिबात बहिणीचं सुख नाहीये. चल निघूया, घरी तुझी मम्मा वाट बघत असेल. अचानक गाडीला ड्रायव्हरने करकचून ब्रेक लावला आणि आराध्या भूतकाळातून पुन्हा वर्तमानात परतली. आराध्या म्हणाली, दादा अजून किती वेळ लागेल पुणे यायला? ड्रायव्हर म्हणाला, जी ताईसाहेब, अजून अर्धा तास लागेल. आराध्या म्हणाली, ठीक आहे. CCDला घ्याल कार? पोहोचल्यावर मला थोडी शॉपिंग करायची आहे. आराध्या खिडकीबाहेर बघत बोलते. इकडे महादेव मेन्शनमध्ये अभि खूप आनंदात होता. त्याची शोना आज येते हे त्याला सकाळी शीतलताईकडून समजले होते आणि आज काहीही करून तिचा राग घालवायचा हा दृढ निश्चय त्याने मनाशी केला होता. अभि म्हणाला, अरुण, फ्लॉवर आणि जिलेबीची अरेंजमेंट झाली का? अभि फोन करून अरुणला विचारतो. अरुण म्हणाला, येस बॉस, एव्हरीथिंग विल बी गोईंग अकॉर्डिंग टू आवर प्लॅन. अरुण एवढं बोलून फोन कट करतो. अभि म्हणाला, गेट रेडी शोना, आज मी तुला लग्नासाठी प्रपोज करणार. अँड आय नो यू विल बी से यस. हो, आय लव्ह यू एंजल. आय लव्ह यू सो मच. अभि आनंदाने स्वतःचे आवरण्यासाठी निघून जातो. इकडे आराध्याने धीरजला कॉल केला होता आणि आराध्या म्हणाली, धीरज, वेअर आर यू? ओके, ठीक आहे, पोहोचते मी आश्रमात 1 तासात. एवढे बोलून आराध्याने फोन ठेवला आणि ड्रायव्हर काकांना गाडी मॉलकडे वळवण्यास सांगितले. साधारण अर्ध्या तासात सर्व शॉपिंग उरकून तिने गाडी आश्रमाच्या दिशेने घेण्यास सांगितले. आश्रमात पोहोचल्यावर साधारण आश्रमाच्या गेटपासून मध्येपर्यंत जाण्यास एक 10 मिनिटाचा कालावधी लागतो. पण अचानक गेटमध्ये तिला जोशी आजोबा भेटले. तशी ती त्यांच्यासोबत बोलण्यात गुंग झाली आणि इकडे धीरज आणि त्याच्यासोबत असणारी अजून 2 माणसं तिच्या वाटेकडे चातकासारखी डोळे लावून बसली होती. ती व्यक्ती म्हणाली, यार, हाऊ मच टाइम शी टेक्स. तो अगदीच त्रासलेल्या स्वरात म्हणाला. धीरज म्हणाला, प्लीज काम डाऊन, शी विल बी अराइव्ह सून. बाहेरच आहे ती, गेटजवळ उभी राहून बोलते कुणाशी तरी. ती व्यक्ती म्हणाली, धीरज, धीर सुटत चाललाय माझा. कधी एकदा तिला सर्व काही सांगतोय असं झालंय मला, पण भीतीही खूप वाटत आहे. ती कशी रिॲक्ट करेल, डोंट नो. धीरज म्हणाला, डोंट वरी, डू युअर बेस्ट अँड आय नो शी विल बी से यस. ती व्यक्ती म्हणाली, होप सो. आराध्या आत आली तसा एक लहान मुलगा साधारण 3 वर्षाचा असेल. तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि स्वतःच्या हातातील पुष्पगुच्छ आणि एक पत्र तिच्यासमोर धरले. आराध्या म्हणाली, हे काय आहे? हे. आराध्या खाली गुडघ्यावर बसली आणि त्याचे चिक्स पुल करत बोलली. तसे त्या छोट्या मुलाने क्षणात तो पुष्पगुच्छ आणि पत्र तिच्या हातात ठेवलं आणि एकही शब्द न बोलता तिच्या गालावर किस करून तिथून वाऱ्याच्या वेगाने पसार झाला. हे वेट. आराध्या फक्त त्याला आवाज देत राहिली, पण तो बच्चू काही थांबला नाही. आराध्या म्हणाली, काय असेल यात? तिने एकदा त्या जाईच्या फुलाकडे आणि एकदा हातातील पत्राकडे बघत ते पत्र उघडून वाचण्यास सुरुवात केली. प्रेमाच्या हाकेला साथ मिळाली, स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली. मन माझं खुदकन हसलं, तुझ्या डोळ्यात जेव्हा माझ्याबद्दल प्रेम दिसलं. टर्न लेफ्ट. एवढं काय त्या पत्रात नमूद केलं होतं. आराध्या मनातच म्हणाली, मला जे वाटतंय तसं काही नको घडायला. हे कधी ना कधी होणारच होतं, पण एवढा लवकर मला माझा हेतू साध्य करायला मिळेल ही अपेक्षा नव्हती. पण ह्यात तुम्हाला खूप त्रास होणार आहे, पण आता जे होईल त्याला सामोरं जाण्याची तयारी आहे माझी. आजपासून हा खेळ सुरू झालाय आणि ह्यात मी जिंकणारच. आराध्याच्या मनात प्रश्न घोळ घालत होते. त्यानंतर पत्रात लिहिल्याप्रमाणे तिने डाव्या बाजूस असलेल्या एका खोलीत प्रवेश केला. पूर्ण रूम वेगवेगळ्या फुलांनी सजवलेली होती, खास करून जाईचा वेल, जाईची फुलं, मंद सुवास असलेल्या मेणबत्त्या, रेड आणि व्हाईट हार्ट शेप बलून्स. समोर रूमच्या बाल्कनीत एक छानसा टेबल होता आणि तोही सुंदर अशा फुलांनी सजवलेला आणि मध्यभागी छोटूसा जिलेबीचा बॉक्स. बस, अजून काय हवं होतं?
खोलीत प्रवेश करता क्षणी तिच्या सर्वांगावर गुलाब आणि जाईच्या फुलांचा वर्षाव झाला आणि आपोआप तिचे डोळे मिटले गेले. न कळत चेहऱ्यावर हास्याची नाजूकशी लकीर उमटली. तासन तास गुंतले मन तुझ्या मनाच्या बेटावर, कधी नदीकाठावर तर कधी एखाद्या घाटावर. उरतो मी न माझा सोबती तुझा सुवास, जागतो रात्र रात्र गगनी तुझाच भास. शब्द कानी पडताच इतक्या वेळ नयनरूपी शिंपल्यात लपलेले अश्रू रूपी मोती अखेर बाहेर पडलेच आणि आराध्याच्या तोंडून अभि अशी अस्पष्ट हाक बाहेर निघालीच. हो, अभिच होता तो. तसा अभि आनंदाने तिच्या समोर उभा ठाकला. तिला बघून कुर्ता हँग झाला होता. नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सिंपल दिसत होती ती. ऑफ व्हाईट अनारकली कुर्ती, त्यावर ऑरेंज चुडीदार सलवार आणि बांधणीचा ऑरेंज कलर असलेला दुपट्टा. तिचा संपूर्ण अटायर वेळ लावत होता त्याला. आणि त्यात तिची नोजपिन हाय, ती तर अभिला काहीच सुधरू देत नव्हती. बाय द वे, तिची पण नजर तो सोडून दुसरीकडे जाणे शक्यच नव्हतं, कारण दिसतच एवढा हँडसम होता की बस. ऑफ व्हाईट फॉर्मल शर्ट आणि ब्लॅक डेनिम आणि त्याच शर्टच्या बाह्य कोपऱ्यावर फोल्ड केलेल्या, हातात वॉच, सेट केलेले केस. कुणी कसं इतकं कातील दिसू शकतं? आज दोघांनाही काहीच नको होतं. हवा होता तो फक्त एकमेकांचा सहवास. अभि म्हणाला, कॅन आय? त्याचा आर्तस्वर आणि क्षणाचाही विलंब न करता तिने आपला हात त्याच्या हातात सोपवला. यंत्रवत हालचाली करत होती ती फक्त. आज फक्त तो ऐकवेल आणि ती ऐकणार, बस एवढंच माहीत होतं तिला. तो तिचा हात धरून तिला त्या खोलीच्या बाल्कनीत घेऊन आला. बेवजह ही तो नहीं होती मुलाकातें, अनजानों से कोई तो अधूरा रिश्ता पूरा होता होगा. आता अभि तिला प्रपोज करणार आहे. मग आराध्या अभिला हो म्हणेल की नाही? अभिला जेव्हा या सर्व गोष्टी उलगडतील तेव्हा काय होईल? करेल तो आराध्याला माफ? ती दूर होईल कायमचा? आणि घरातील ती व्यक्ती कोण आहे जिने तनू आणि सुमतीताईंना मरणाच्या दारात ढकलले? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.